बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पुण्यातील एका शिक्षिकेला ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवणं चांगलंच महागात पडलं। या प्रकरणी तिच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झालाय। या विरोधात तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली असता तिथेही तिला धक्का बसला। अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा आहेत। देशविरोधी आणि देशात फूट पाडणारे किंवा राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारे मेसेज हलक्यात घेता येत नाहीत, असं कोर्टानं या महिलेची याचिका फेटाळताना म्हटलंय। पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारतानं पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं। पुण्यातील फराह दिबा नामक महिलेनं आपल्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवून या ऑपरेशनची खिल्ली उडवली होती। या प्रकरणी तिच्यावर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यासंबंधीच्या वृत्तानुसार ऑपरेशन सिंदूर नंतर पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील मार्गोसा हाईट्स या सोसायटीतील नागरिक सोसायटीच्या ग्रुपवर चर्चा करत होते। त्यावेळी शिक्षिका फराह दिबा यांनी हसण्याचा इमोजी पोस्ट केला होता। एवढंच नव्हे तर तिनं तिच्या व्हॉट्सअप स्टेटसवरही आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते। तिच्या या कृतीमुळे सोसायटीच्या इतर नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता। त्यांनी या महिलेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन केलं होतं। त्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर फराह दिबा यांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, पण उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली। राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारे संदेश हलक्यात घेऊन चालणार नाही, असे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठानं या प्रकरणी तिची याचिका फेटाळताना स्पष्ट केलं। बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडलाय। हा फोन आका अर्थात वाल्मिक कराड वापरत होता। या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्व काही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला। सुरेश धस यांनी बुधवारी कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून कृषी खात्यातील कथित घोटाळ्याचा अहवाल मागवला। त्यांनी हा तब्बल 169 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा केलाय। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणासह महादेव मुंडे हत्या प्रकरणावरही भाष्य केलं। ते म्हणाले, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबासह उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। त्याची मला माहिती आहे। त्या माऊलीची काय चूक आहे? 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली, पण अद्यापही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत। आता विष पिऊनही झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांना भेटण्याची वेळ दिली आहे। निश्चितपणे ते त्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडतील, त्यानंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। रोहित पवार यांनी मंगळवारी मच्चाजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी आका आणि आकाची टोळी ती आत्ताही सक्रिय असल्याचा आरोप केला। पत्रकारांनी याविषयी सुरेश धस यांना छेडलं असता त्यांनी आपण हा मुद्दा यापूर्वी अनेकदा मांडला असल्याचं स्पष्ट केलं। मी यावर यापूर्वी बऱ्याच वेळा बोललो, त्यामुळे आता बोलणार नाही, परंतु जेलमधून एक स्पेशल फोन सापडलाय। विनंती एकच राहील, मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। तो जो छोटा फोन आका वापरत होते, त्या आकाने जो फोन वापरला आहे त्याचे डिटेल्स घेतले तर यातील सर्व काही बाहेर पडेल। महादेव मुंडे यांचं प्रकरण सुरुवातीला मी स्वतः काढलं होतं। तत्पूर्वी कुणीही या प्रकरणात नव्हतं। सर्वात अगोदर मी बोललो होतो, असं ते म्हणाले। गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं शमा परवीनला बंगळुरूच्या हेब्बल भागातून अटक केली आहे। एटीएसनं बुधवारी सांगितलं की शमा अल कायद्याशी जोडलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहे। तिला 29 जुलै रोजी अटक करण्यात आली होती। एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांच्या मते 30 वर्षीय परवीन सोशल मीडियाद्वारे अल कायद्याशी जोडली गेली होती। सोशल मीडियाद्वारे भारत विरोधी कारवायांमध्ये तरुणांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती। सध्या नेटवर्कमधील इतर सदस्यांना आणि त्यांच्या कटांना ओळखण्यासाठी तिची चौकशी केली जाते। 23 जुलै रोजी गुजरात एटीएसनं नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून 4 दहशतवाद्यांना अटक केली। त्यांच्या माहितीवरून शमा परवीनला अटक करण्यात आली। परवीनच्या अटकेवरून असंही दिसून येतंय की दहशतवादी संघटना आता महिला स्लीपर सेल देखील सक्रिय करत आहेत। भारतीय उपखंडात अल कायदाचा प्रभाव वाढवण्यासाठी अल जवाहिरनं 2014 मध्ये भारतीय उपखंडातील अल कायदा म्हणजेच IQIS ची स्थापना केली होती। जवाहिरी हा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी आहे। IQIS ही जागतिक स्तरावर बंदी घातलेली दहशतवादी संघटना आहे। अफगाणिस्तानातील निमरोज, हेल्मंड आणि कंधार प्रांतातून कार्यरत आहे। IQIS ची स्थापना झाली तेव्हा अल जवाहिरनं सुमारे 1 तासाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्यात असीम उमर नावाच्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची ओळख करून दिली। असीम उमर IQIS चा प्रमुख बनला। राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असतानाच झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। लोकसभेत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संसद भवनाच्या लॉबीमध्ये दुबे यांना प्रश्न विचारला होता। मात्र वाद इथंच थांबला नाही।
आणि लोकसभेत पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा सुरू असताना निशिकांत दुबे भाषण देत होते. या दरम्यान वर्षा गायकवाड सतत बोलत राहिल्या, ज्यामुळे दुबे नाराज झाले. दुबे यांनी विचारलं, जर हे असंच चालू राहिलं तर संसद कशी चालेल? ते पुढे म्हणाले, पहा, या बहिणीला हेही माहीत नाही की संसदेच्या लॉबीमध्ये जे काही घडतं ते मजा आणि मस्तीनं घडतं, पण त्यात ते सांगतात, जर आम्ही त्यांच्या भाषणाच्या मध्ये असे बोलू लागलो तर काँग्रेसचा एकही खासदार संसदेत शब्दही बोलू शकणार नाही. दुबेंच्या विधानामुळे वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या. त्यांनी पुन्हा एकदा दुबेंवर प्रश्नांचा वर्षाव केला. वर्षा गायकवाड म्हणाल्या की दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांचा अपमान केलाय, म्हणून आम्ही त्यांच्याकडून उत्तर मागितलंय. गदारोळ वाढू लागताच पीठासीन अधिकारी दिलीप सेक्रिया यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी वर्षा गायकवाड यांना गप्प राहण्याचे निर्देश दिले आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेवरून बसून कोणतीही टिप्पणी करू नका. मी तुम्हाला मध्ये बोलण्याची परवानगी दिलेली नाही. कृपया कामकाजात व्यत्यय आणू नका, असा इशारा पीठासीन अधिकाऱ्यांनी वर्षा गायकवाड यांना दिला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समिती तसंच इतर पदाधिकारी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मंजुरी दिल्याची घोषणा केली. या नियुक्त्या तत्काळ प्रभावानं लागू झाल्यात. या नवीन रचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी, सुनील केदार, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत खंडोरे, आरिफ नसीम खान, प्रणिती शिंदे, मुझफ्फर हुसेन, के.सी. पाडवी, असलम शेख, विश्वजित कदम, कल्याण काळे, प्राध्यापक वसंत पुरके, अमीन पटेल यांचा समावेश आहे. याशिवाय महिला काँग्रेस अध्यक्षा, युवक काँग्रेस अध्यक्ष, सेवा दलाचे मुख्य समन्वयक, NSUI अध्यक्ष, INTUC अध्यक्ष आणि AC विभागाचे अध्यक्ष हे देखील या समितीचे सदस्य असतील. अॅडव्होकेट गणेश पाटील यांना निमंत्रक म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तसंच AICC सचिव, प्रभारी, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील AICC सचिव आणि संयुक्त सचिव हे पदसिद्ध सदस्य असतील. भारत आता चीनला मागे टाकत अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनलाय. टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीनंतर उत्पादन पुरवठा साखळी चीनपासून दूर जात असल्याचे हे संकेत आहेत. संशोधन फर्म कॅनलिस्टच्या मते यावर्षी एप्रिल-जूनमध्ये अमेरिकेत आयात केलेल्या स्मार्टफोनपैकी 44% स्मार्टफोन मेड इन इंडियाचे होते. गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये भारताचा वाटा फक्त 13% होता. दुसरीकडे जून तिमाहीत अमेरिकेत निर्यात झालेल्या स्मार्टफोनमध्ये चीनचा वाटा गेल्या वर्षीच्या 61% वरून 25% पर्यंत घसरला. अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीत व्हिएतनामचा वाटा चीनपेक्षा 30% जास्त होता. भारताने चीनपेक्षा अमेरिकेला जास्त स्मार्टफोन पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॅनलिस्टच्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात स्मार्टफोन उत्पादन 240% वाढलं आहे. ॲपलने पहिल्यांदा चीनमध्ये रिटेल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने घोषणा केली की डालियान शहरातील पार्कलँड मॉल स्टोअर 9 ऑगस्ट रोजी बंद राहील. हे पाऊल ॲपलसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण चीन ॲपलसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. ॲपलचे चीनमध्ये 56 स्टोअर आहेत, जे त्याच्या एकूण आउटलेटच्या 10% पेक्षा जास्त आहेत. कॅनलिस्टचे मुख्य विश्लेषक सय्यम चौरासिया म्हणाले की जागतिक उत्पादन हळूहळू भारतात सरकत आहे. चीनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी ॲजिलियन टेक्नॉलॉजीचे VC एक्झिक्युटिव्ह रेनॉल्ड अंजरोन यांच्या मते अनेक जागतिक उत्पादन कंपन्या शेवटच्या टप्प्यातील असेंब्ली भारतात वेगाने हलवत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट घेतली. या बैठकीत संजय शिरसाट यांनी लाडपाक्या आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरांच्या मागणीबद्दल चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, गेल्या अधिवेशनात एक लक्षवेधी लागली होती. या लक्षवेधीमध्ये लाडपाक्य समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांना घरं हा महत्त्वाचा मुद्दा होता. या संदर्भात अजितदादांनी सांगितलं की लवकरच बैठक घेतो. ती बैठक आज झाली. या बैठकीला फायनान्सचे सर्व अधिकारी, मुंबई युनियनचे काही अधिकारी, माझ्यासोबत आमदार भातखळकर देखील सोबत होते. आजच्या बैठकीमध्ये लाडपाक्य समितीची अंमलबजावणी काही महानगरपालिकेत, नगरपालिकेत होत नाही अशा तक्रारी इतर नेत्यांनी केल्यात. त्या संदर्भात पुन्हा GR काढून स्पष्ट सूचना अजितदादांनी दिल्यात. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, महत्त्वाचं म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरं देण्याचा जो मुद्दा आहे, 25 वर्षांची त्यात अट आहे.
25 वर्षांची जर त्यांची सर्व्हिस झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो. त्या संदर्भात सर्वांचं असं मत पडलं की कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव घेऊन जावा आणि ही अट शिथिल कशी करता येईल. कारण सर्वसाधारणपणे 20 वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा निवृत्ती घेत असतो, त्यामुळं त्या लाभाचा त्याला फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची आहेत ती मोफत द्यायची आहेत, म्हणून 25 वर्षांची अट 20 वर्षांची करावी असा प्रस्ताव आलाय. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये यावर नोट पुटअप करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेत. तसंच कॅबिनेटची मान्यता झाल्यावरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग ज्या ज्या गावातून जात आहे त्या गावातील ग्रामसभेत 15 ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, आमच्या गावातील 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही असे ठराव आम्ही ग्रामसभेत करणार आहोत, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही या महामार्गाला विरोध करणार आहोत. आम्ही मोठ्या कष्टाने इथं फळबागा उभारल्यात, त्यामुळे कोटी रुपये दिले तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. राजू शेट्टी पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे, अंजनी, मणे, राजुरी, सावडी, माधवनगर, पदमाळे आणि कर्नाळा या भागात आज मोजणी सुरू करण्यात आली होती. ती आम्ही बंद पाडली आहे. आम्ही शेतकऱ्यांनी ही मोजणी होऊ द्यायची नाही असा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी म्हणाले की सांगलीमधील हा सर्व परिसर बघितला तर तासगाव तालुक्यातील हा जो परिसर आहे तो द्राक्ष पट्टा आहे. त्यामध्ये एकापेक्षा एक द्राक्ष निर्यात करणारे शेतकरी आहेत. इथं 35 ते 40 लाख रुपये एकर जमिनीची किंमत असताना कवडीमूल किमतीने या जमिनी घेण्याचा प्रयत्न होतोय. पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत. राजू शेट्टी म्हणाले की आम्ही 20-25 किलोमीटरवरून कर्ज काढून पाईपलाईन करत पाणी आणले. त्याशिवाय 1 एकर द्राक्ष पीक उभं करायला 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक लागते. मग एका फटकऱ्यानेशी जर कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतात रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे शक्तीपीठ आम्ही कदापि होऊ देणार नाही, ही आम्हा सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे. शक्तीपीठ महामार्ग हा अव्यवहारी असून रक्ताच्या शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत रस्ता होऊ द्यायचा नाही, हे शेतकऱ्यांनी ठरवलं आहे.